पवार पक्ष विलिनीकरणावर सांगत असतील तर त्यात तथ्य। पवारांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांनी आता प्रतिक्रिया दिली। ठाकरे त्यांच्यासोबत असल्यानं तेही जाणार असं महाजनांनी म्हटलंय। तर मंत्री उदय सामंत यांचीही उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली। ठाकरेंची आधीच काँग्रेस झाली असंही उदय सामंतांनी म्हटलंय। शरद पवार सांगतात, पवारसाहेब सांगतात म्हणजे काही ते तथ्य असेल। जुने जाणकार नेते आहेत, मला वाटतं तर त्यांच्यासोबत शिवसेना आहे। त्यांनी सांगितलं की काँग्रेसचं आमचं तर एक वाक्यताच आहे आणि त्यांचा मूळ जन्म काँग्रेसचाच आहे शरद पवार साहेबांचा। म्हणजे सुरुवातपासून ते काँग्रेसमध्येच होते, पण मध्येच त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना मागे टाकून सोडून पक्ष फोडला आणि ते बाहेर पडलेत आणि मुख्यमंत्री झाले। ते आपल्याला जी कल्पना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना आताही असं वाटतं की आता पुन्हा आपण काँग्रेसवासी व्हावं। आणि त्याचबरोबर शिवसेना जी उद्धवजींची त्यांचाही त्यांनी उल्लेख केला की ते पण आमच्यासोबत आहेत। मला वाटतं त्यांनाही ते काँग्रेसमध्ये घेऊन जातील आणि गेले तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं तर काही राहिलेलं नाही आहे। त्यांनी कदाचित काही पक्षांबद्दल हे सुतोवाच्य केलेलं आहे आणि ते हे देखील म्हणाले की माझ्या पक्षामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीचा आदर करून, मेजॉरिटीचा आदर करून भविष्यामध्ये काही निर्णय होऊ शकतात किंवा होतील, हे लोकशाहीच्या मार्गाने ठरणार आहे। हे कदाचित राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार ह्या पक्षाचं मत असू शकतं, पण आपण जो या ठिकाणी मुद्दा मांडला की आता उभाठाचं नक्की काय होणार आहे, आता उभाठाचं नक्की काय होणार आहे, त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची काय आवश्यकता नाही, कारण ऑलरेडीच त्यांची काँग्रेस झालेली आहे। तुम्ही जर बघितला तर त्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा विचार सोडून काँग्रेसचाच विचार स्वीकारलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।